श्रावणी, डू लाईक म्युझिक? हां, आवडतं का? आज संध्याकाळी काय करतेस? पॅकअप नंतर घरी जाईन. Then may I seek the pleasure of your company today evening to see a concert? You know Nora Jones? तिचं कॉन्सर्ट आहे. पण केटी. Please say yes. You'll love it. ओके. हा, श्रावणी, टेल मी, आजपासून 2 वर्षांनंतर तू स्वतःला कुठे पाहतेस? यू मीन माझं ॲम्बिशन? ऑफकोर्स. लेट मी थिंक. अजून विचार नाही केलास? स्ट्रेंज. मी जेव्हा इकडे आलो ना, तेव्हा एक फालतू डिझायनर बरोबर फॅशन डिझायनर म्हणून काम करत होतो. पण तेव्हा नक्की केलं होतं की 2 वर्षानंतर आय विल बी ऑन अ इंटरनॅशनल लेवल. आणि ते मी केलं. नाउ यू टेल मी, 2 वर्षानंतर तू स्वतःला कुठे बघतेस? सॉरी फॉर द इंटरप्शन. कंटिन्यू. 2 वर्षानंतर. कम इन. सर ब्रेकवर करू का? थोड्या वेळानंतर. पण सनलाईट जातील. आय नो माय जॉब. आय टेक केअर. वी आर ऑलरेडी लेट्स. आय सेड आय नो माय जॉब. जा. ओके सर. दार बंद कर. सुश्रवणी, टेल मी, 2 वर्षानंतर तू स्वतःला कुठे पाहतेस? एक्सक्यूज मी. या, बोलो, क्या काम था? अरे काम में था इसलिए फोन नहीं उठा रहा था. देखो, जब मैं काम में रहता हूं तो फोन नहीं उठाता. नहीं उठाना चाहता मैं फोन, समझी? कट द क्रैप एंड कम टू द पॉइंट. हाँ बोलो. देखो, बार बार मैं फोन कट कर रहा था, इसका मतलब तुम समझी नहीं. अरे जहाँ जाना है जाओ. नहीं 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 नहीं, 2-3 के साथ में, 6-6 मॉडल के साथ में वैनिटी में था. यस यस, आई एम वेरी क्लियर. जहां जाना है जाओ. डोंट बॉदर मी. गो टू हेल. कसला विचार करतेस? प्रिया वहिनी आणि रागिणी वहिनी आज घरी आल्या होत्या तर किती छान वाटत होतं ना. आता परत एकटं एकटं वाटायला लागलंय. पण आता हे काही दिवसच, मग लवकरच आपण सगळे एकत्र येणार आहोत. तुमचं एकत्र येण्याचं स्वप्नच राहणार असं आम्हाला वाटतंय. पण भैयासाहेब आणि साईमा असं होऊ देतील असं आम्हाला खरंच वाटत नाही. का? आम्ही काय हक्क गाजवण्यासाठी एकत्र येणार नाही आहोत. राजे शिर्क्यांच्या सुना म्हणून आमची काही कर्तव्य आहेत, ती पार पाडणार आहोत. हाच विचार त्यांनीही केला तर फार बरं होईल, नाही? विक्रम, तू असा नेगेटिव्ह विचार का करतोय? बी पॉझिटिव्ह. रागिणी वहिनींनी माझ्यावर विश्वास दाखवलाय, प्रिया वहिनींना माझ्यावर विश्वास आहे. आता फक्त तू माझ्यावर विश्वास दाखव. चलो, आई एम रेडी. लेट्स स्टार्ट. But I have lost my mood. Back up. केटी,
सोहम सोहम, काय झालं? हे कोणी केला हा सगळा पसारा? कोण आलं होतं? हा सोहम, मी केला, मी केलंय, मी 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 फेकला मारतो. तू फेकलास का? तुला तुला सगळं माहितीये तरी तू विचारतेस का? मला तुझं वागणंच कळत नाहीये सोहम. अरे तुझ्यासारखा माणूस हे असं वागू कसं शकतो मला नाही कळत. तुला कळत नाहीये का? कळून घ्यायची इच्छा नाहीये तुझी. तुम्ही सगळे मलाच का दोष देता? सांग ना ताई, ह्या सगळ्या प्रकारात माझा काय दोष आहे? वेड्यासारखे प्रश्न नको विचारू रे सोहम. हो, वेड्यासारखे. वेडा आहे मी, वेडा. पण तुम्ही सगळे शाणे आहेत ना. पण सांग ना, सांग ना, देव्याने माझ्याशी अशी का वागली? सोहम शांतपणे ऐक माझं. आपलं काय ठरलं होतं? तू देवयानीचा विचार मनातून काढून टाकायचा ठरलं होतं ना आपलं. मग तू असं पुन्हा पुन्हा स्वतःला त्रास का देतोय? मी त्रास करून घेत नाहीये. ती देवयानी, तो विक्रम मला त्रास देतोय मुद्दाम. त्यांनी काय केलं रे सोहम? ताई, मी पाठवलेलं एक साधं गिफ्ट घेऊ शकत नाहीये ती. सोहम म्हणजे तू हा तू देवयानीला गिफ्ट म्हणून घेऊन गेला होतास? अरे तुला काय गरज आहे रे तिला गिफ्ट देण्याची? का? आता माझा काहीच संबंध नाहीये तिच्याशी. झालं सगळं. गरज होती तेव्हा माझा वापर करून घेतला आणि आता फेकून दिलं. तो विक्रम, मी केलेल्या उपकारामुळे त्याचं लग्न झालं ना देवयानीशी. मग ठेवून घ्यायचा ना हा हार. कशाला परत करायला आला तो? विक्रम इथे आला होता? हो, विक्रम इथे आला होता आणि मला समजावून गेला देवयानीला विसरून जा म्हणून. अरे मग काय चुकलं त्याचं? देवयानी बायको आहे त्याची, त्याचा हक्कच आहे तिच्यावर. त्याला कसं आवडेल तुझं हे वागणं? केवळ ती त्याची बायको आहे म्हणून माझा काहीच अधिकार नाहीये तिच्यावर? नाही. अगं पण ती माझी मैत्रीण आहे. माझे उपकार स्मरून तरी तिने ते गिफ्ट घ्यायला पाहिजे होतं ना. कसले उपकार रे सोहम? ताई, तू सुद्धा असंच बोलतेस. हो, माझंच चुकलं ना. मी त्या लग्नात तमाशा करायला हवा होता, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळलं असतं. ताई, तुम्ही कोणीच मला समजून घ्यायला तयार नाहीये. का माझ्याच नशिबात हे सगळं काय? ताई, माझी काय चूक होती म्हणून त्या विक्रमने माझा असा अपमान करावा? सांग ना ताई, सांग ना ताई, प्लीज सांग ना ताई, सांग ना ताई. अरे शांत हो, शांत हो. हा, बस. राज, हे सगळं संपवायचं ना तुला? साक्षी, असं अजून किती दिवस मला भरवू शकणार आहेस? अर्थातच, तू बरा होईपर्यंत. म्हणजे आयुष्यभर मी तुझी अशी सेवा करणार नाहीये. का? एवढ्यात कंटाळलीस? नाही, तुझ्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. खरंच किती कम नशीबी आहे मी. का? साक्षी, किती सहजपणे म्हणालीस तू की माझ्यासाठी काही वाटेल ते करायची तयारी आहे तुझी. आणि तू ते करूनही दाखवलंस. पण माझ्या आयुष्यात मला कधीच कोणासाठी असं करावं असं वाटलं नाही. सारखं असंच वाटत राहिलं की मी जन्माला तरी का आलो. राज, वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. मला बोलू दे साक्षी.
आज तुझ्याशी मला खूप बोलायचंय. माहित नाही पुन्हा कधी संधी मिळेल की नाही. राज, साक्षी, माझं सगळं खरंच बर्बाद झालं आणि मला जगण्यात काहीच हेतू दिसेना. म्हणून मग मी चुकीच्या लोकांसाठी काम करत फक्त जगत राहिलो. तू मला भेटलीस आणि माझे विचारच बदलले. असं वाटलं की हिच्यासाठी आपण जगायला हवं. जगण्याचा काहीतरी हेतू सापडला. मग तरीही स्वतःला कम नशिबी का समजतोयस? साक्षी, जेव्हा जगावंसं वाटत नव्हतं तेव्हा कुठल्या तरी चुकीच्या हेतूने मी जगत होतो. तेव्हा मला कधीच मरणाची भीती वाटली नाही. आणि आज जेव्हा मला तुझ्या प्रेमासाठी जगावंसं वाटतंय तेव्हा तेव्हा मला मरणाची भीती वाटते. तुला गमवायचा विचार सुद्धा मी सहन करू शकत नाही. राज, तू मरणाचा विचार का करतोयस? इकडे बघ माझ्याकडे. तुला काही होणार नाहीये. प्लीज घाबरू नकोस. काही होणार नाही तुला. साक्षी, माझ्यासारख्यांचा शेवट ठरलेला असतो. माझी शेवटची फक्त एवढीच इच्छा आहे की फक्त काही दिवस मला हवेत. आज मला खऱ्या अर्थानं कोणासाठी तरी जगायचंय. फक्त काही दिवस तुझ्याबरोबर एक चांगलं आयुष्य जगायचं. सोहम, तू आता लहान नाहीयेस. आज तू जे काही वागलास ना, तसं वागून काहीच उपयोग नाही, हो ना? तुझ्या अशा वागण्याने तुला तर त्रास होतोच, पण मला सुद्धा खूप त्रास होतो. सोहम, तुला समजून घ्यायला हवं की आपल्याला आयुष्यात सगळं मिळतंच असं नाही. आपण काहीतरी स्वप्न पाहतो आणि मग ती पुरी झाली नाहीत की खचून जातो. हे सगळं आपल्याच बाबतीत का, असाही प्रश्न पडतो आपल्याला. पण त्या प्रश्नाचं उत्तर काहीच नाही मिळत रे. आपले आई बाबा गेले तेव्हाही हाच प्रश्न पडला होता मला. पण मग मी ठरवून टाकलं की या प्रश्नाचं उत्तर मिळवायचंच नाही. मग आपण त्या सगळ्यातून बाहेर पडून जगलोच की रे. एवढे मोठे झालोच ना. माझी तर कितीतरी स्वप्न अपुरी राहिली रे. पण तुला लहानाचं मोठं करताना मी ती सगळी विसरून गेले. तुला सेटल करणं एवढं एकच स्वप्न मानलं मी. पण आता तेही स्वप्न तुटतंय रे. का रे असं सोहम? माझ्याच बाबतीत हे असं का? मी आता खचून गेले रे. माझ्यात नाही राहिली ताकद हे सगळं सहन करायची. मी हात जोडते तुझ्या पुढे. ताई, आय एम सॉरी. अगं, मला तुला दुखवायचं नव्हतं. मी हे कधीच विसरू शकत नाही की तू माझ्यासाठी किती आणि काय केलंयस. विसरलास तू सोहम. कधी तू आत्महत्या करण्याची धमकी देतोस, कधी असं डोकं आपटून घेतोस. यासाठी मी तुला मोठं केलं का रे? ताई, अगं सोहम, सावर स्वतःला. थांबव हे सगळं. मला वचन दे की यापुढे तू असं काही करणार नाहीस. ताई प्लीज, ताई प्लीज रडू नकोस ताई. मी खरंच खरंच पुन्हा असं कधीच वागणार नाही. मी पुन्हा असं नाही वागणार ताई. ताई, मी खरंच विसरून जाईन देवयानीला. विसरून जाईन ताई. ताई, खरंच मी विसरून जाईन देवयानीला. ताई, मी विसरून जाईन देवयानीला.
ही आपली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी हार आहे. हा प्रोजेक्ट लिंगप्पाच्या महादेव कन्स्ट्रक्शनला मिळाला असं म्हणण्यापेक्षा विक्रमादित्यनी त्यांना मिळवून दिला असं म्हणणं जास्त योग्य राहील. काहीही करून विक्रमादित्यला थांबवा, नाहीतर विक्रमादित्यला पुढे करून हा लिंगप्पा आपल्याला नेहमी शह देत राहील आणि एक 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 असे आपल्या हातातून सगळे प्रोजेक्ट निघून जातील. हॅलो. कॉन्ग्रॅच्युलेट मी रणवीर राजे साहेब, कॉन्ग्रॅच्युलेट मी. समोरच्याचं विजय झालं तर त्याला कॉन्ग्रॅच्युलेट करायचं असतं हो. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला फोन केलाय. लिंगप्पा, आमच्या भावाला आमच्या विरोधात उभं करून वर हेल्दी कॉम्पिटिशन म्हणायला लाज नाही वाटत तुला? इल्ला नाही म्हटलं हो लाज. रणवीर राजे साहेब, राग किल्स, स्टॅच्युटरी वॉर्निंग, अतिराग डोक्यात आग. हे तर नुसतं बिगिनिंग आहे हो. आणखीन बऱ्याच टायमाला तुम्हाला आमचं अभिनंदन करायला लागणार हो. पर काही म्हणा, तुमचं ते भाऊ विक्रम खूप मेहनती, इमानदार. वा, तुम्हाला त्याचं करेक्ट यूज करता नाही आलं याचं वाईट वाटत असेल ना? त्याचं काय रणवीर राजे, आम्ही त्याचं करेक्ट यूज करून घेणार हो. या सेंट सारखं राग त्याच्या मनात पेरणार. तुझं म्हणणं खरं आहे नताशा. विक्रमादित्यने वेळेवर थांबवलं नाही तर आपलं मरण आपल्याच हाताने उडवून घेतल्यासारखं होईल. हे काय? कुठे निघालात? नाश्ता सुद्धा केला नाहीत अजून. आम्ही 5 मिनिटात नाश्ता लावतो, बसा. हे काही चुकलंय का आमचं? आणि आमचं जर काही चुकलं असेल तर आमचा राग असा आरतीवर नका काढू. यापुढे तुम्ही ईश्वराची प्रार्थना आमच्यासाठी करू नका. ज्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते आणि ज्यांना तुम्ही भेटायला गेला होतात त्यांच्यासाठी करा. कारण आमच्या रागापासून आता त्यांना फक्त ईश्वरच वाचू शकतो.